नमस्कार सर्वांना, रामकृष्ण हरी. तर ही आहे काढले तांदळाची भाजी. आता आरती वहिनींना मी देणार नाही भाजी, पण ह्यांना माहित नाही ही भाजी बनवायची कशी असते. बरेच जणांना तुम्हाला पण माहिती नसेल म्हणून आरती वहिनींना सांगत आहे. बघा, ही भाजी निवडताना ही अशी निवडायची, इथं असं असं कट करायचं पूर्ण. आता ही कवळी पूर्णपणे भाजी आणि ह्यातलं काही टाकायचं पार्ट नाही. मस्तपैकी नीट करायची आणि परत धुवून घ्यायची. धुवून घेतल्यानंतर कढईत थोडंसंच पाणी घ्यायचं, लय पण घ्यायचं नाही पाणी. त्याच्यामध्ये भाजी टाकायची, पलटी मारायची, नुसतं अशी एकदा दोनदा पलटी मारायची. पाणी गरम झालं का ती भाजी काढायची साईडला, दुसऱ्या ताटात काढायची आणि ती मस्त अशी पिळून घ्यायची. पिळून घेऊन परत दुसऱ्या एका ताटात ती अशी पूर्ण अशी सुट्ट करायचं. सुट्ट करायचं, त्याच्यावरती नमक टाकायचं जेवढं आपल्याला भाजीला लागतं तेवढंच. बरं का, जास्त ह्याला भाजीला नमक जास्त खपत नाही, थोडंच टाकायचं. आणि परत लसूण घ्यायचा, मस्तपैकी देशी चांगला लसूण, आणि वाटायचा. आणि ते भाजीला पुन्हा टाकायचं लसूण आधी, आणि लसूण टाकल्यानंतर मग ती भाजी मीठ लावून घेतलेली ते टाकायची, मस्तपैकी परतून घ्यायची. एक नंबर भाजी लागते बघा. तुम्हाला कशी लागते नक्की कमेंट करून सांगा ना. अशी भाजी बनवून बघा बरं का. ही भाजी आहे तांदळाची बरं का. तुम्ही म्हणता चला नेमकी भाजी आहे कशाची, तर हे बघा यांना घ्यायसाठी घेतले. पिशवी आणली नाही हो, ध्यान नव्हतं म्हणून मोकळं झालोय. हे बघा अशी घेतल्या वाट्यात, अजून काय काय घेतले जाऊ थांबा, पडेल रे बाबा. हे बघा ही भाजी घेतल्या, कोथिंबीर घेतल्या, खाली पालकाची भाजी पण आहे, मस्त घेतल्या बघा यांना द्यायला वहिनींना. आणि मस्तपैकी बनवा बरं का. हा, आणि तुम्हाला पण पाहिजे असं नक्की या. हा.